बसलोय उन्हात थोड्या वेळ, कारण लय थंडी वाजू राहिली. एक दिवस जास्त आणि एक दिवस कमी अशी थंडी. सकाळी लय वाजत होती आहे, पण आंघोळ गेल्यावर काही नाही वाटत थंडी ना. पण आंघोळ नाही केली ना मग अजून कोथडी शिरवाचे वाटतं. बरं उसने दी 1000 रुपये फक्त मग जास्त कशाला मग ऍपल आहे ते जाम नाहीये. आजीला द्या ऍपल, आईला द्या. कशात म्हणते रे व माते काय खरं असं म्हणून तुम्ही वाया करता मग. सेलिब्रेशन भी करते नाही करते का पैसेच नाही पप्पा सेलिब्रेशन खाना कोमल ऍपल पप्पा खबरदार, आमच्या इथं आतंकवादी घुसून आलेले आहेत. खबरदार. काय चाललं आई? काय करायली तू? मिरची परी लांब होय परी डोळ्यात जाईल परी. हे काम रात्री 12 वाजता करत असते, 1 वाजता. आणि हे बघा, थांब ना 1 मिनिट ग. हे बघा पप्पानं काय आणलं हिला, म्हणजे पप्पानं काय आणलं ना सगळ्यात आधी आम्हाला बघायला पाहिजे. काय म्हणते कोमल? घेईल सोडा सोडा सोडा. देतो ना सोड ना. हे बघ ये. थांब मग कापून घेऊ. हा मम्मी कोण कापून घेऊ. चल हे कोमल काप धर. घेऊन गेला. हे दुसरं घे. 2 चिर ना, सगळेजण खातील ना. आजी या इकडे. रामभाऊ झाले का 1 लाख? बाप्पा इकडे या 1 मिनिट तुम्ही. कोमल शुभेच्छा दिल्या का नाही? रोहिणीला शुभेच्छा दिल्या की नाही तू? शुभेच्छा. 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले तुझ्या लेकाचे. त्यांचं पण सिल्वर बटन येणार आहे आता. सेलिब्रेशन स्वतः चॅनल स्वतः करत असते बरं. उसने दी 1000 रुपये फक्त मग जास्त कशाला मग ऍपल आहे ते जाम नाहीये. आजीला द्या ऍपल, आईला द्या, त्या रितूला द्या. रितू ऍपल खाती ऍपल. कोमल ते असं खाल्लं ना डायरेक्ट असं तुकडा तोडती त्या दातानी समोरच्या. हा ती या आमच्या घरी ऍपल खाण्यासाठी. छान असे. आई तो हात धुणे ना ऍपल खाना. का चहा पिलीस का? माझी आई तिकडे मिरची कांडत आहे. पहिल्या बाया त्या याच्यामध्ये करायच्या, मग आता मिक्सर आले तर बायांचे कामच सोपे झाले. तरी बाया जीवावर करतात. चलो आओ इधर एक लेके आओ मेरी तरफ. मेरे को एक बस खाली बस. हे पिऊचं उचल नाही. पिऊचं पडलं का? चला हे अशी 3 चिंडरे आहे ना दिवसभर सांभाळावं लागतं यांना. बाहेर नाही फेकू, बाहेर नाही फेकू, बाहेर नाही फेकू. बाहेर नाही फेकायचं. बॅड मॅनर्स असते तिथे ठेवायचं. मम्मी कचरा डब्यात टाकील ना. बॅड मॅनर्स असतं, कळालं का तुला? असं नाही करू बाळा. मला खोकलून दाखवायला दवाखान्यात घेऊन जावं नाही. नाही तू खाऊन बघ ना स्वतः. आजीन चहा पिला आता. आजीला काय गोड लागल? पाय बर खाऊन. खाऊन पाय तू. गोडे का? मग आजी कोण नाही म्हणायली? अगं एक अन्न मला.
मी केव्हाच मागतोय ना तुला एक आण माझ्यासाठी. प्लेट जा घेऊन ना पप्पाकडे जा. एवढे खाऊ का मी आता? जेवढं बघ तेवढं खा. हळूच हळूच हळूच. कायच नाटके करतीन कायच नाही बाबा. काय आणलं तू? तू काही ना काही माझ्याकडे घेऊन येत जाय. दे बाप्पा. काय सोंग आहे बापा हे. बस काय जे तोंडात आकार. या आमच्या इथं ऍपल खाण्यासाठी. काय पार्टी गिर्टी आहे की नाही आज आम्हाला? आहे का? काय बाई म्हणते कोमल? कस काय? मला आता कळलं. अरे बाबा तुझ्या मोबाईल मध्ये युट्यूब घे. तुझ्या मोबाईल मध्ये बघत जा किती झाले काय झाले. कोमल बघत नाही का? हा बोलूनच दिलं नाही. आईने पूर्ण आता त्यांना सांगते करून द्यायचं. आहे तो कॉंग्रॅच्युलेशन म्हणला की नाही तो रामभाऊ? म्हणला की नाही? मला कसं म्हणाल? का आईचा हात नाही त्या चॅनलच्या मदत? ते मला पैसे मागायला. तसं तर पूर्ण फॅमिलीचा हात आहे माहिती का? फॅमिली व्लॉग आहे ना, त्या फॅमिली व्लॉगमध्ये सगळ्यांची मेहनत असती, एकट्याची नसती. जसं आपल्या चॅनलचे 1 मिलियन झाले ते मी सगळ्यांना थँक्यू म्हटलं होतो. आहे का लक्षात तुझ्या? कशात म्हणते रे व माते? काय खरं आहे त्याचं? असं म्हणून 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 तुम्ही वाया करता मग. सेलिब्रेशन बी करते नाही करते का? पैसेच नाही म्हणते. काय ना कोमल ऍपल केक आणल्यावर काय झालं का गं? थांब ना 2 मिनिटं. बर्थडे काका काकूचा किती वेळा सांगितलं तुला मी काय आज? ऐकत पण तर नाही तू. मला म्हण कारण आम्ही येतोय व्हिडिओ मध्ये. मला म्हण. नमस्कार. काय खाल्लं की ना? नमस्कार करते आजी. बोट कटून द्यायचं. 1000 रुपये कोणाला म्हणून दिलं? करते. आजी त्या 500. कशाचं घे? हे घेऊन जा बा. तू ही गाडी घ्यायला भाऊ गेलता ना तर तुला 20,000 रुपये दिले. कोणची गाडी? ते भाऊन दिलेली गाडी. भाऊन मोठी गाडी घेतली ना तेव्हा 20,000 दिले होते कशाला? गाडी घ्यायला. कोणची मोठी गाडी? ही थार कोणाला दिले ते? सुदर्शनला. हा मग त्याला काय सांगते आता तू? ते आता मला पैसे मागायला ना, आता माझं नाही ना. मग 1000 रुपयासाठी तू सगळा हिसाब काढते की मागचा? मी त्याच्यावर उभं राहते. ही गाडी घेतली छोटी तेव्हा तुला मी माहिती का हेल्मेट घालून 5,000 रुपये काढून देते. लक्षात आहे? सांगू नको, सगळे व्हिडिओ बघतात. हेल्मेट पाहते जाऊन. हेल्मेटच नाही आता आपल्याला. मग तेच मध्ये पहिले आले की हेल्मेट शोधते. हेल्मेट कुठे? हेल्मेट कुठे? मला एक पुण्याला गेला तेव्हा मी 2,000ची नोट कडक दिली होती. जाऊ देवा आता अजून मी तेच सांगू राहिली. माझ्या लग्नाच्या आधीची गोष्टी सांगते का आता सगळ्यांना? काय करावं ग कोमल? त्यांनी तुम्हाला पैसे दिले त्यांना पैसे दिले. हा ठीक आहे ना. मग आता मी तर अरे नोटा बंद झाले ना तेव्हा दादाला 18,000 दिले होते. सगळ्यांना 20,000 बरं तू दर महिन्याला मी किती देते सांग? मी ते किती? नाही सांगत मी. कशी नाही सांगत? ते नाही सांगत. कशी नाही सांगत? तुमचा हक्क आहे द्यायला. मग आता पाय काय बोला आता? तुम्ही दिलेले पैसे तेच साचवतात ते तुम्हाला देतात. आणि मग त्यात काय सांगून मी काय कामाला जाते का धंद्याला जाते? तुमचे पैसे तुम्हाला देते. मग बोलून नको दाखवूस ना. नाही बोलावं लागत ना. का? तुम्ही मला परेशान करता. दे पैसे दे पैसे दे पैसे. पिवळीचं खातं मॅच खोललं आणि परीचं
मॅच खोललं आणि इथं किती तुला मॅच 500 रुपये दिले त्याच्यात. बरं पण पिऊ चहा करून टाकायची वेळेस आईला 500 रुपये देऊन टाकशील. तुमच्याकडेच आहे. बस झालं तुमच्या मनासारखं. आता आज काय बाहेरचं जेवायला आहे का काही? हो आहे ना. अरे रामभाऊ द्यायला ना आपल्याला. राम भाऊ काय आहे का नाही बाहेरचं जेवायला? आज लय दिवस झाले ना बाहेर गेलो नाही जेवायला. चिकन लॉलीपॉप खायचे का? चिकन लॉलीपॉप आज आहे रविवार आणि आज चिकन लॉलीपॉप खायची परीची इच्छा. परी गोल गोल फिरू नकोस ना तू. देतो मग पार्टी. पैसे कुठे का? आता पेमेंट झालं ती नाही आजचाच मान असते भैया. पण आज नाही ना. मग व्याजन घेऊ का? तर राम भाऊ आपल्याला काही पार्टी द्यायची हिशोबात दिसत नाही आज, म्हणून आज आपल्याला घरचंच खावं लागणार आहे. 24% होती मी पाहिजे. रामभाऊ आणते स्वस्त भाज्यांचं चव नाही त्याला. लावा चार्जिंग. थांबा ना रे काऊन आरडायले रे तुम्ही? बरं नमस्कार आई. काय चाललं बाहेर कोण जाते? आज करमायला नाही ना ग. परी नाही पोरी झोपल्या. सकाळचा टाइम सकाळी सकाळी परी गेली शाळेत. करमायला नाही. बसलोय उन्हात थोड्या वेळ कारण लय थंडी वाजू राहिली. एक दिवस जास्त आणि एक दिवस कमी अशी थंडी. सकाळी लय वाजत होती आई. पण आंघोळ गेल्यावर काय नाही वाटत थंडी ना. पण आंघोळ नाही केली ना मग अजून कोथडी शिरवाचे वाटत. परी गेली आज सकाळी शाळेत. 2 पोरी झोपल्या त्यामुळं घरात शांतता आहे जरा. आणि आम्हाला करमत नाही त्या झोपल्यावर. परी शाळेत गेल्यावर आजी त्यांना झोका देऊ राहिल्या. आमचा स्वयंपाक चालू आहे. म्हणलं थोडा व्हिडिओ घ्यावा. ते उठेपर्यंत स्वयंपाक होती. हा ते उठेपर्यंत होऊन जाईल. आज काय जास्त नाही तुम्हाला उपास आहे. आमचाच स्वयंपाक आहे. ही मेथीची भाजी टाकली इथं. इकडे सोयाबीन तयारी आहे कारण त्यांचं डाएट चालू आहे. बाकीचा पसारा आहे अजूक. नमस्कार आजी. आमचा माग पसारा दिसत असत. परीने घालून ठेवलेला आहे. इकडे बाईसाहेब झोपल्यात. दोन्ही बाईसाहेब झोपल्यात. बिना आंघोळीच्या झोपल्यात. हे झोपल्या नाही तर आम्हाला त्रास देत. या एक तरी याला झोका नाही दिला तर चालतं पण हिला द्यावंच लागतं. हे बिना झोक्याची झोपू शकते. हिला झोका द्यायची सवय लावलेली आहे झोक्यामुळं. हे झोका आपोआप हालतं वाऱ्यामुळं. याला काही टेन्शन नाही. हे गोबडीचं टेन्शन नाही. टेन्शन आता लय हशती कुत्तू माय. 2 दात येईल आता. परेशानी व्हायली तिची लय है ना. दात ज्ञान उशीर आहे. सगळं आमचं सगळं उशीर आहे त्यामुळे टेन्शन नाही आम्हाला. आणि बुक्कू सकाळी सुट्ट्या आमच्या मागच 7 वाजताच. काय काम आहे का यांचं? मग झोपतात. परीला शाळेत जायची घाई आणि यांना झोपायची घाई एकच होती 9:30 वाजता. आज उपास आहे मग तुम्हाला? त्यात लाईट जाती. हा आज आमची लाईन गेली. आज लई घोटाळे. सोमवार होता ना आज त्यामुळे आपली लाईट जातीच. तुमचा मस्त आराम झाला आज. काल काही झालं आज कोमल व्हिडिओ घेतली म्हणलं मला वाटते. आता माझी बायको मला माझ्या कामात मदत करायला लागली. मग मन गईवर उशिरा तुम्हाला लय उशिरा कळालं. तुमची बायको मला मदत करते. मन असं भरून आणि तुम्ही सकाळी सकाळीच काय आंघोळ बिंघोळ करून लोळायला. मग काय करू. काम नसणाऱ्या माणसाचं असंच असतं. काम शोधा काहीतरी. तुम्ही शोधणार होते. तुला यायचंय की माझ्यासोबत? माझ्यासोबत यायचंय का तुला? यायचं असेल तर हो म्हणशील. नसेल यायचं तर नाही म्हणशील. हे बघ ही चावी माझ्याकडे. चालली का सांग मला आत्ताच. घातलं तोंडात. येतच काय दुसरं?
झोपेतून उठली ना हा त्यामुळे हसत नाही बोलत नाही. दात 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 दोन आले. दोन एक वरती निघायचं आहे अजून. खालचे आले ना खालचे ना ते एक यायचं ना अजून ते बाहेर निघायचं ना त्रास द्यायला ना. ॲक्च्युअलमध्ये कोमलनं मला मदत करायला पाहिजे व्हिडिओ बनवण्यासाठी, पण ती कशी लेझीपणा करते. व्हिडिओ ती बनवतच नाही. तुम्हाला माहिती आहे ना, आता किती मोजून 3 मिनिटाचा व्हिडिओ बनवला तिने. कधी कधी शिकशील कोमल तू? माहेर गेली तर तिथं व्हिडिओ बनवत नाहीत. एन्जॉयमेंटचे सगळे साधन हवेत तुला. एन्जॉयमेंट करून देतो किती व्हिडिओ बनवले? पोरीचं सोड ग. ज्या लोकांना लेकरं ते लोक एन्जॉयमेंट करत नाही काय? मस्त माहेरी खाती पेती मस्त झोपती दिवसभर. मग ते दिलं सोडून आणि सांगायला लागली पोरीमुळं. जा माझी बॅग कुठे आहे? खालीच वाटतंय ना. चला. हॅ हॅ कोणतं गाणं म्हणती तू? टिटू टिटू आहे टिटू. टिट्ट्या पण आता मागं मागं लागायला लागलाय बाबा. काय करा समजत नाही. ती गाडी दुसऱ्या गाडीची चाबी घेणे. एक दादा गाडी घेऊन गेले का? तर एकंदरीत त्यांचा विषय काय माहिती का, मला वाटलं आज कोमलने का पूर्ण व्हिडिओ वगैरे घेऊन तुमच्यासोबत हे करेल. ॲक्च्युअली मी काल 10 मिनिटाचा व्हिडिओ घेतलेला होता, पण त्यावर अजून 5 मिनिटाचाच तिला घ्यायला सांगितला. त्यातून तिने 3 मिनिटाचा दम तोडलाय. त्याला आपण जास्त काही आता हे बोलणार नाही. ठीक आहे, तू बघ रागाने माझ्याकडे काही प्रॉब्लेम नाही, पण जे खरं आहे त्या खऱ्यासमोर जाणं पडणार आहे. आणि आपण मागं पण या गोष्टी डिस्कशन केलं होतं की बाबा चॅनलचं नाव चेंज करायचं का, कारण की कोमलचं त्यात काही योगदान नाही आहे. पण तुम्हाला माहीत असेल कोमलने का पडद्यामागची ॲक्टर आहे. हो की नाही? पडद्यामागची ॲक्टर आहे ना तू? हा ना, कॅमेरा मागची. हां, तर ती चॅनल तिच्याच नावावर ठेवूया, काही प्रॉब्लेम नाही. मी आहे सगळं सावरं करायला वगैरे, व्यवस्थित व्हिडिओ घ्यायला. कारण की आमच्या दोघांचं चॅनल आहे म्हटलं तर दोघांचंही नाव त्यात आलेलं आहे. पण खरं तर ते कोमलचं चॅनल आहे आणि कोमलने तिथं लक्ष द्यायला पाहिजे एवढंच मला वाटतं. बाकी दुसरं मला काही वाटत नाही. कदाचित येणाऱ्या दिवसामध्ये कोमल अजून छान छान व्हिडिओज बनवेल. तर कोमल बनवशील ना? हो की नाही सांग, व्हिडिओ संपतोय. अजूनही नाहीच, थोड्या वेळाने ती हो म्हणेल. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. आम्ही तुम्हाला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय.